श्री स्वामी समर्थ मंडळी. श्री स्वामी समर्थ. तर मग आज मम्मी बनवते फ्राईड राईस. सो तिची रेसिपी ती तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. सो आपण तिची आता रेसिपी बघूया. लेट्स सी रेसिपी. ही लसूण, मिरची, कढीपत्ता, कांदा, टॅमॅटो. तर आता आहे ना आपण माझ्याकडे कॅमेरा दाखवू. हां हे बघा. तिला माझ्या मुलीला आहे ना भात फ्राय आवडतो. तर मी हा ताजा भात आता फ्राय म्हणजे बनवला आहे. बघा किती छान दिसतोय ना. हो. हा मग आता मी तिला फ्राय भात बनवून देते. तर मग ही आहे हे मोहरी. आमच्याकडे याला मोहरी बोलतो. तुमच्याकडे काय बोलतात हे मला कमेंटमध्ये सांगा. आता मी हे टाकलं जिरं. आता ही लसूण. मी लसूण टाकते. बघा फ्रेंड किती हळूहळू करते. एक मिरची तिची अशी मी 2 भाग केले. मिरची टाकली. हा 4-5 कढीपत्त्याची पाने टाकली. आता हा कांदा टाकते. तुम्ही बघू शकता कसं तेल उडलेलं आहे. तेल उडलेलं आहे. तर तुम्ही पण हे बनताना सेफ फ्री राहा ना मम्मी. आमचं चॉपिंग बोर्ड खराब झालं त्यामुळे मी किचन कट्ट्यावर चॉप केलंय. तर मी आता चॉपिंग बोर्ड डीमार्ट मधून आणणार आहे. ओके. आता मी पुढे बघूया मम्मीची रेसिपी. आता मम्मी तू पुढे काय दाखवणार आहे. आता मी हे बघा हा असा फ्राय केला. आणि हा असा भात मी आताच बनवला. बघा आताच बनवला. बघा किती राऊंड राऊंड आहे. आता आहे ना त्याला मी असं फोडून घेते. ठीक आहे मग. त्याला असं छानपैकी फोडून घेते. तर मम्मी तुझं फोडून झालं तोपर्यंत आम्ही सगळे ब्रेक घेऊ का. मित्रांनो इथे पूर्ण भातीने हे करून टाकलेलं आहे. मॅश केला असा फोडून घेतला. ओके. आता ना आपण ह्याच्यामध्ये हळद टाकूया. बघा रेसिपी बघा कशी कशी आहे आणि तुम्ही पण हे करू धना शकता. आणि जिरा मसाला. टाकला. थोडासा गरम मसाला टाकला. थोडंच टाकायचं आहे ना. थोडा गरम मसाला. आता हे लाल तिखट आहे ना हे थोडंसं टाकलं कारण मुलींना खायचं आहे ना. या छोट्या मुलीला म्हणजे तिखट जास्त जमत नाही ना म्हणून मी थोडासा तिखट मसाला टाकला. आता मस्तपैकी आपण असं त्याला बघा ह्याची बघा का ती रेसिपी बघा कशी आली आहे. आणि मम्मी पण एकदम मेहनत घेऊन बघते. बघा आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ घालूया. 1 चमचा मीठ टाकले. 1 चमचा थोडासा 1 चमचाने थोडासा मीठ टाकले. आता मी ह्याच्यामध्ये हा भात टाकते. तर जेव्हा तुम्ही हा भात टाकणार ना तेव्हा सांभाळून द्यावा. तेल तुम्हाला सगळं उडणार. असा भात आहे ना आम्हाला खूप आवडतो. आणि ही रेसिपी सांभाळून करू शकता तुम्ही. बघा कसं मम्मी आता बघा आणि नीट बघा कसं मम्मी असं म्हणजे असं फिरवते. आणि मम्मी गॅस कसं ठेवायचं ते पण सांग. गॅस म्हणजे स्लो करायचा. गॅस स्लो करायचा. आणि हा भात आहे ना गरम गरमच छान लागतो. हा भात आहे ना गरम गरमच छान लागतो खायला. थोडंसं लोणचं घ्यायचं आणि हा भात असा खायचा. तुम्ही गरम गरम खाल्लात ना तर तुम्हाला तो छान लागणार. तुम्ही असंच खाल्लं तर तुम्हाला चांगलं नाही वाटणार. तुम्ही बघू शकता भात एकदम कडकडीत झालेला आहे. आता बंद कर. बघा आता ही कोथिंबीर अशी आपण टाकली त्याच्यामध्ये. आता कोथिंबीर टाकले ना आता आपण थोडं त्याला असं हलवूया. बघा झाला की नाही. किती छान झाला भात. बघा किती सुंदर झाला. असा भात ना गरम गरम खूप छान लागतो. जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही असा करून बघा किंवा तुम्ही करतही असाल. असा भात याला फ्राय भात बोलतात. ओके.
तर मग जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. शेअर करा, सबस्क्राईब करा. आम्ही आता नवीनच चालू केलंय, तर काय चुकलं असेल तर प्लीज कमेंट मध्ये सांगून टाका. थोडस हे करा, हेल्प करा. आम्हाला अजून काय अशी टेक्नॉलॉजी माहित नाहीये कसं बनवायचं, काय बनवायचं. तर जस्ट आम्ही टाइमपास म्हणून असं चालू केलंय जरा बनवायला. सो प्लीज तुम्ही आम्हाला थोडस हेल्प करा, सांगा असं नाही असं करा. चला बाय बाय.